चेक करावं लागेल. त्याला काही ते क्लिपवर टाकू लागेल का? वायसर वगैरे असं काय टाकायची गरज नाही. आहेत त्याच्यासोबत आलेले. पूर्ण नका फिरव बरं का, फक्त थोडंसं पाठी ओढा फिरव. बघा दररोज कपडे धुवून झाले ना तुमचे. आपलं 15 ते 20 दिवसातून तुम्हाला हे ओपन करून घ्यायचं. हे ओपन करून घ्यायचं आहे 15 ते 20 दिवसांनी बरं का. हे पण ओपन करून घ्यायचं. याच्यामध्ये आपल्याकडनं चुकून कॉईन टाचन पिन वगैरे काही मध्ये गेलं ना ते इथे जमा झालेलं असतं. ओके. हां, त्याच्यामध्ये पाणी पण असणार आहे जेव्हा तुम्ही वापरायला लागेल तेव्हा. ते ओपन केल्यानंतर ॲटोमॅटिकली पाणी बाहेर निघून 15 ते 20 दिवसांनी तुम्हाला हे ओपन करायचं आहे बघा. दर 15-20 दिवसांनी करूनच घ्यायचे. असं यूजवरती नाही तुमचं. जर का वापर कमी असेल तर महिन्याला पण करू शकता. आणि डेली यूज नंतर जेव्हा तुम्ही लावाल, दररोज कपडे धुवून झाले, कोरडा सुका कपडा घ्यायचा, याच्यामध्ये टाकायचा रबरामध्ये. इथे घाण थोडीशी जमा झालेली असते, दररोजच्या दररोज क्लीन करून घ्यायचं. ओके. एक नंबरला कपडे धुण्याचं लिक्विड टाकायचं आहे किंवा पावडर असेल तर पावडर याच्यामध्ये टाकायची. ओके. दोन लिक्विड असेल तर याच्यामध्ये टाकायचं, पावडर असेल ते खाली टाकायचं. 2 नंबरला कम्फर्ट नीळ वगैरे काय वापरायचे असेल ते 2 नंबरला टाकायचं. 3 नंबरला कपडे जास्त खराब असतील थोडं लिक्विड किंवा पावडर इकडे पण टाकायची. हे बघा, हे पॉवर ऑनचं बटन आहे. पॉवर ऑन आणि पॉवर ऑफ. पॉवर ऑन केल्यानंतर हे तुमचे प्रोग्राम आहेत सर्व. एक्सप्रेस वॉश, कमी कपडे असतील तुमचे तर एक्सप्रेस वॉशला लावायचे तुम्हाला. ओके. कमी म्हणजे किती? म्हणजे 5-6 कपडे असतील तर. ओके. 15 मिनिटांमध्ये कपडे धुवून पिळून सुकवून सर्व ॲटोमॅटिकली भेटेल त्याच्यामध्ये. ॲटोमॅटिकली. हो. ओके. वुलन्समध्ये थंडीचे कपडे येतील, जॅकेट स्वेटर्स ब्लँकेट वगैरे असेल तर वुलन्समध्ये. कॉटन इकोमध्ये पातळ कपडे, ज्या कपड्यांना आपण ब्रश वगैरे लावत नाही ते कपडे. स्पिनमध्ये कपडे फक्त ड्राय करायचे असतील तर. ठीक आहे. म्हणजे आता हे तुम्हाला कोणतेही प्रोग्राम लावले ना त्याच्यामध्ये कपडे धुवून पिळून सुकवून सर्व ॲटोमॅटिकली भेटणार आहे. आता याच्यामध्ये स्पेशल तुम्हाला स्पिन करायचे असतील, हो हो, धुतलेले असतील तर स्पिनवरती लावायचे. रिन्स प्लस स्पिन, पिळणं आणि सुकवणं होईल याच्यामध्ये. याच्यामध्ये हाताने फक्त कपडे घासून घेतलेले, त्याच्यामध्ये निरमा किंवा साबण बाकी तुमची. तर याच्यामध्ये टाका, तो एकदा पाणी घेईल, पाण्यातून ते साबण निरमा काढून टाकेल, पिळून आणि सुकवून देईल. त्याच्यामध्ये वरच्या याच्यात तुम्हाला पाणी घेणार नाही तो कपडे पिळण्यासाठी किंवा ते साबण काढण्यासाठी. याच्यामध्ये तो पाणी पण घेणार आहे एकदा. क्रेडल वॉशमध्ये स्टोनवाले कपडे येतील, डायमंडच्या साड्या वगैरे काय असतील ना, वर्कवाले कपडे असतील ते क्रेडल वॉशमध्ये येतील. बेबीवेअरमध्ये लहान बाळांचे कपडे. सिंथेटिक डेलीमध्ये साड्या आणि दररोजचे कपडे. तुम्ही दररोजच्यासाठी हा प्रोग्राम लावू शकताय. किंवा तुम्ही जर का 2 जण असाल तर एक्सप्रेस वॉशला पण तुम्ही दररोजचे कपडे धुवू शकताय. ठीक आहे. ते कोणतेही असो एक्सप्रेस वॉश? हां, कोणते पण असेल. ओके. कॉटन नॉर्मलला तुम्ही दररोजचेच कपडे धुवू शकता किंवा डेली यूजचे कॉटनचे कपडे असतील ते कॉटन नॉर्मलला लावू शकता तुम्ही. मिक्समध्ये पण तुम्ही दररोजचे कपडे धुवू शकता. फक्त या तिघांमध्ये पण तुम्ही दररोजचे कपडे धुवू शकता. फक्त टायमिंगचा फरक असतो. याला लागेल, मिक्सला लागेल 2 तास 19 मिनटं, कॉटनला लागेल 2 तास 37 मिनटं, सिंथेटिक डेलीला लागेल 2 तास 7 मिनटं. आणि इकडे एक्सप्रेस वॉशला एक्सप्रेसला 15 मिनटं लागतील तुमच्या. ओके. यात कपडे वॉश होतील धुवून पिळून सुकवून सर्व ॲटोमॅटिकली. ओके. ठीक. पूर्ण ड्राय होऊन जातं का डायरेक्ट? पूर्ण नाही, 75% तुम्हाला ड्राय करून भेटतील. ओके ओके. इकडनं फक्त स्टार्ट करून द्यायचं. आणि हे जे बटन दिलेले आहेत मॅन्युअली चेंजेस करायचे असतील तर. स्पिन, जो कपडे सुकवण्याचा स्पीड असतो तुमचा, आता तुम्हाला दाखवेल तो 800 RPM. ठीक आहे. स्पिन, जो कपडे सुकवण्याचा स्पीड असतो तो तुम्ही इकडनं कंट्रोल करू शकता. 0, 400, 600,
800 तुम्हाला जो पाहिजे तो ठेवू शकता, पण तो जो घेतो तोच ठेवायचा, चेंज करायची गरज नाही तुम्हाला. ओके. Temperature. तरी आपण किती कसं सेट करू शकतो तो, म्हणजे कितीपर्यंत आता आता 1000 पर्यंत आहे तुमचं नाही, डिफॉल्ट किती असतो त्याचा? 800 किंवा 1000 घेतो तो ऑटोमॅटिकली, आणि तो घेतो तोच ठेवायचा असतो. ओके ओके. टेम्परेचर आता 30 डिग्री ऑटोमॅटिकली घेतोय तो. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला 40 डिग्री पण करता येईल, कोल्ड पण करता येईल, 30 40 तुम्हाला जो पाहिजे तो तुम्ही करू शकता त्याच्यामध्ये. आणि स्टीम बघ, आता इकडे स्टीम, हे जे 4 प्रोग्राम आहेत तुमचे इथे स्टीमचं सिम्बॉल दिलेलं आहे तुम्हाला. ठीक आहे, जेव्हा तुम्ही हा प्रोग्राम लावता ऑटोमॅटिकली स्टीम घेतली जाते त्याच्यामध्ये. ठीक आहे, आणि या बाकीच्या प्रोग्रामला स्टीम नसते त्याच्यामध्ये. ओके. बघा हे 4 प्रोग्राम तुमचे स्टीम आले आहेत, याच्यामध्ये स्टीमची आपल्याला दररोज काही गरज नसते. हा. नाही गरम पाणी तर ऑलरेडी घेणारच येतो, पण कपड्यांना वाफ दिली जाते. वाफ म्हणजे काय असतात, कपड्यांना रिंकल वगैरे असे सुरकुत्या वगैरे काय पडलेले असतात तर ते पूर्ण क्लीन होऊन जातं त्याच्यामध्ये. आता हे स्टीम काढून टाकायचे असेल तर फक्त एकदा स्टीमचं बटन प्रेस करून द्या, तुमचा टायमिंग पण कमी होऊन जाईल त्याच्यामध्ये. ओके. ठीक आहे, आता धुवायचे का तुम्हाला कपडे? आणा. आणि बुक पण द्यावं का मॅडम? कलर जाणारे कपडे असतील तर नाही टाकायचे. त्या टाकून मध्ये टाकून जाईल, फक्त घड्या मोडून टाकायचे बरं का कपडे. जास्त होते तुला? नाही नाही, भरून टाका, काही अजून टाका असतील तर अजून टाका. रेड कलरचा शर्ट पावर नाही टाकी, शर्टच जायचे. तो रेड कलरचा शर्ट कलर झालं? टाकू त्याच्यात. जीन्स पण टाकू शकतो. हो, जीन्स पण टाकू शकतो त्याच्यामध्ये. पेन पेन हे बाई त्याचं बघ. तुम्ही कुठले सर? द्या चालू करून मशीन. आता पावडर काही तुमचं लिक्विड आणले का तुम्ही? नाही, तुमच्याकडे आहे का? आमचं माग असणार. मग आता टाकून या पावडर साठी. आजच्या दिवस पावडर वापरून घ्या वाटलं. काय म्हणता? वापरायचं कोणतं? बघा आता तुम्ही वापरतच असाल ना लिक्विड, तर IFBचं लिक्विड आहे ना थोडंसं महाग आहे, पण जेव्हा तुमचं बाकीचं 2 लिटर संपेल तेव्हा तुमचं IFBचं 1 लिटर संपेल, गॅरंटी असते. आणि त्याच्यामध्ये कंपल्ड पण मिक्स असतं. 360 रुपये लिटर आहे आता ते. तुम्हाला बघायचं असेल तर दाखवतो मी. 360 रुपये लिटर असतं. आता तुम्ही 2 जण आहे ते कम्प्लीट तुम्हाला 3 महिन्याचे, असं 4 जण जर का असतील घरामध्ये तर ते 2 महिने जातं नॉर्मल डेली यूजसाठी. जर का तुम्ही 2 जण आहे तर ते कम्प्लीट 3 महिन्याच्या वरतीच जाईल तुम्हाला, नाही का? आणि याच्या व्यतिरिक्त दुसरं रेग्युलर कोणतं? सर्फ एक्सेल एरियल वगैरे कोणतेही वापरू शकता. थांबायच्या नंबर त्याचे प्रकार आहे ना, फ्रंट लोड टॉप लोडचं, ते स्पेसिफिक तेच वापरायचे का? पावडर मध्ये प्रकार असतात. आता हे कपड्यां तुमच्या अंदाजानुसार टाकायचे असतात. लिक्विडचं आम्हाला हा बरं ठीक, बस झाले. कपडे खराब आहेत का जास्त? नाही ना, नॉर्मल आहेत ना, मीडियम. बघा आता पॉवर ऑन केल्यानंतर हे एक्सप्रेस वॉश आणि इकडनं स्टार्ट फक्त. पाणी चालू आहे थोडे. हो. पावर रिक्वायरमेंट कसं, लाईट बिल किती कसं आहे त्याचं? 3 वॉशला 1 मिनिट जातं. 3 वॉशला. ओके.